नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या धड्याचा अभ्यास करणार आहोत. या धड्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचा परिचय करून घेऊ. त्यासाठी आपण याच इयत्तेत पहिल्या 2 धड्यांमध्ये शिकलेल्या गोष्टींची थोडी चर्चा करूयात. आपण रेषा, रेषाखंड, बिंदू, कोन इत्यादी गोष्टींची माहिती पहिल्या 2 धड्यामध्ये घेतली. यामध्ये आपण पाहिले की बिंदूला लांबी किंवा रुंदी नसते, तर रेषाखंडाचे लांबी आणि कोनाचे अंशामध्ये मोजमाप करतात. बिंदूला लांबी किंवा रुंदी नसते. रेषाखंड AB चं मोजमाप करण्यासाठी आपण लांबी किंवा सेंटीमीटर, मीटर हे एकक वापरतो. तर कोन मोजण्यासाठी आपण अंश याचा वापर करतो. या धड्यात आपण त्रिकोण या बहुभुज आकृतीची माहिती घेणार आहोत. आपण इथे पाहूयात. हा आहे ABC नावाचा त्रिकोण. यात आपण पाहतो आहोत की 3 रेषाखंड आहेत. रेषाखंड AB, BC आणि CA हे 3 रेषाखंड मिळून ते एक त्रिकोण बनवतात. आणि आपल्याला माहिती आहे की बहुभुज आकृती ही नेहमी फक्त रेषाखंडांनी बनलेली बंदिस्त आकृती असते. फक्त रेषाखंड. आणि इथे सुद्धा आपण फक्त रेषाखंड पाहतो आहोत. तसेच आपण हेही पाहतो आहोत की ही बंदिस्त आकृती आहे, म्हणजेच त्रिकोण ही सुद्धा एक बहुभुज आकृती आहे. जी 3 रेषाखंडांनी बनलेली आहे. म्हणजेच आपण असे म्हणू शकतो की 3 रेषाखंडांनी बनलेल्या बहुभुज आकृतीला त्रिकोण म्हणतात. त्रिकोणाचीच अजून एक व्याख्या म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणारी बंदिस्त आकृती. आपण इथे पाहतो A, B आणि C हे 3 बिंदू आहेत. हे नैकरेषीय आहेत. नैकरेषीय म्हणजे ज्या 3 बिंदूमधून एक रेषा जाऊ शकत नाही असे बिंदू हे नैकरेषीय बिंदू आहेत. आणि ह्या 3 नैकरेषीय बिंदूंना रेषाखंडांनी जोडले तर त्यामुळे जी बंदिस्त आकृती तयार होते त्याला सुद्धा आपण त्रिकोण म्हणतो. आपण त्रिकोणाची व्याख्या पाहिलेली आहे. आता आपण त्रिकोणाचे घटक पाहूयात. हा आहे त्रिकोण ABC. याला आपण दाखवताना एक छोटासा त्रिकोण काढतो आणि त्याच्यात तिन्ही बिंदूंची नावे देतो. यामध्ये ABC यांना शिरोबिंदू असे म्हणतात. ज्या 3 बिंदूंना या रेषाखंडांनी जोडले जाते त्या 3 बिंदूंना शिरोबिंदू असे म्हणतात. म्हणजेच आपल्याकडे ते शिरोबिंदू आहेत A, B, C. 3 शिरोबिंदू आहेत. त्याशिवाय जे रेषाखंड आहेत इथे त्यांना बाजू असे म्हणतात. त्रिकोणाच्या बाजू म्हणजेच AB, BC आणि CA या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. आणि याखेरीज हे जे कोन बनलेले आहेत इथे
एक कोन आहे, इथे एक अजून कोन आहे आणि इथे एक अजून कोन आहे. हे जे 3 कोन आहेत, हे कोन हे त्रिकोणाचा तिसरा घटक आहेत. कोन एबीसी, कोन बीसीए आणि कोन सीएबी. असेच त्रिकोणाचे 3 घटक असतात: शिरोबिंदू, बाजू आणि कोन. आणि आपण पाहतो की तिन्ही घटक हे 3-3 आहेत. शिरोबिंदू 3 आहेत, बाजू 3 आहेत, कोन सुद्धा 3 आहेत. आणि या 3 कोनांवरूनच त्रिकोणाला त्याचे नाव मिळालेले. त्रि म्हणजे 3 कोन असलेली बहुभुजाकृती ही त्रिकोण आहे. त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म या धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश. त्रिकोण ट्रायंगल, बहुभुजाकृती पॉलिगॉन, समभुज त्रिकोण इक्विलॅटरल ट्रायंगल, समद्विभुज त्रिकोण आयसोसेलेस ट्रायंगल, विषमभुज त्रिकोण स्केलेन ट्रायंगल, लघुकोन त्रिकोण अॅक्यूट अँगल ट्रायंगल, विशाल कोन त्रिकोण ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगल, काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.